विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पिरियडला याच्यामध्ये सॉलिड वे आपला आहे काय शिकलो. मागच्या पिरियडला आपण डिफरंट मॉडेल्स, मान्सून मॉडेल शिकलो. आपण मॅथमॅटिकल मॉडेल, स्टॅटिस्टिकल मॉडेल, करंट मॉडेल, मान्सून मॉडेल शिकलो आपण, होलिस्टिक मॉडेल. याच्यानंतर आपल्याला आजच्या पिरियडला शिकणार आहोत आपण त्या पुढचा भाग, या पाठातला अतिशय महत्त्वाचा भाग, तो म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. तर बघूया आपण आज आपण काय शिकणार. याच्यामध्ये आपण त्याला मार्क करूया. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, नीड ऑफ अवर. त्यानंतर आपण शिकणार डेफिनेशन ऑफ सॉलिड वेस्ट. व्हॉट इज सॉलिड वेस्ट. त्यानंतर आपण शिकणार आहोत प्रॉब्लेम ऑफ सॉलिड वेस्ट. त्यानंतर आपण शिकणार आहोत मेन 2 कॅटेगरीज ऑफ सॉलिड वेस्ट. त्यानंतर डिफरन्स बिटवीन द बायोडिग्रेडेबल वेस्ट अँड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. त्यानंतर आपण शिकणार आहोत हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट. आणि लास्ट पार्ट राहणार आपला नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. असे आपले टॉपिक असणार आहेत. एकूण किती? 4-5 टॉपिक आहे. तर पहिले पाहू आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. वेस्ट म्हणजे टाकाऊ, सॉलिड म्हणजे घन कचरा. घन कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं. आज तुम्ही जर पाहिलं समजा खेड्यापाड्या शहरात जास्त आणखी, तर कचऱ्याचे ढीग कुठेही पडले असतात आणि त्याची समजा विल्हेवाट नाही लावली आपण तर खूप प्रॉब्लेम होतात. म्हणून म्हटलं आहे नीड ऑफ अवर, आज काळाची गरज आहे टू मॅनेज दॅट सॉलिड वेस्ट. याचं योग्य व्यवस्थापन करायचं त्या घन कचऱ्याचं, हे महत्त्वाचा भाग आहे. तर पहिले पाहू आपण सॉलिड वेस्ट कशाला म्हणायचं. म्हणजे म्हणतो आपण घन कचरा आपण कशाला म्हणायचं. बघा, घन कचरा म्हणजे काय, तर मेनी वेस्ट मटेरियल्स. बघा, मेनी वेस्ट मटेरियल्स आर जनरेटेड थ्रू व्हेरियस डेली ह्युमन ॲक्टिव्हिटीज. आपल्या रोजच्या मानवाच्या कृतीमुळे अनेक प्रकारचे वेस्ट पदार्थ तयार होत आहेत डेली, आहे ना. इट इज कॉल्ड ॲज सॉलिड वेस्ट. याची व्याख्या केली आपण कशाची, सॉलिड वेस्टची. बोला, तर मेनी वेस्ट मटेरियल्स जनरेटेड म्हणजे प्रोड्यूस ड्यू टू व्हेरियस ह्युमन ॲक्टिव्हिटी. आता समजा आता हे वेस्ट आहे, पण इफ दीज वेस्ट्स आर प्रॉपरली डिस्पोज, समजा याची आपण योग्य विल्हेवाट लावली, त्याला योग्य मेथडनी पद्धतीने समजा आपण त्याला डिस्पोज केलं, विल्हेवाट लावली, उपयोग केला, तर काय होईल. दे कॅन बी व्हॅल्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. वी कॅन प्रोड्यूस गुड क्वालिटी ऑफ एनर्जी फ्रॉम दॅट. आपण त्यापासून चांगल्या प्रकारची विद्युत ऊर्जा निर्माण करू शकतो. चांगला उपयोग केला तर म्हणून ते करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तुम्हाला कळलं मग व्हॉट इज सॉलिड वेस्ट. आणि समजा नाही केलं तर काय होईल. समजा आपण उपयोग नाही केला की त्याची बरोबर विल्हेवाट लावली नाही, इफ वी डू नॉट प्रॉपरली यूज ऑर डिस्पोज सॉलिड वेस्ट, व्हॉट प्रॉब्लेम आर क्रिएटेड देअर. नंबर बघा, बट करंटली हे आजकाल बरोबर काही ठिकाणी करते, काही ठिकाणी करत नाही. जगात देशात पाहतो आपण. म्हणून सॉलिड वेस्ट इज सिरियस वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम. जगात फार मोठी समस्या बनलेली आहे, गंभीर. कोणती? सॉलिड वेस्ट. कशी? बिकॉज इट कॉज वॉटर अँड एअर पोल्युशन. पुढे पाहणार आहोत आपण याची इफेक्ट किती वाईट आहेत. कारण ते सॉईल, वॉटर आणि एअर पोल्युशन तो तयार करतो. कोण? सॉलिड वेस्ट. समजा आपण बरोबर उपयोग केला नाही, विल्हेवाट लावली नाही, इफ इट इज नॉट प्रॉपरली डिस्पोज्ड प्रॉपरली, तर मग काय होतं यामुळे सॉलिड वेस्ट. सेकंड प्रॉब्लेम बघा, सॉलिड वेस्ट ऑल्सो मेक प्रॉब्लेम फॉर इकॉनॉमिक ग्रोथ. आणि याच्यामुळे आपले आर्थिक विकास होणार नाही, कारण कचरा तयार होईल. फक्त आपण वापरतच जाऊ नवीन मटेरियल आणि उपयोग पुन्हा करणार नाही, त्यापासून एनर्जी बनणार नाही, तर काय होईल, ते संपतील आणि त्यामुळे आपली
आर्थिक बचत होणार नाही, इकॉनॉमिक ग्रोथ प्रॉब्लेम होईल. दुसरं एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. समजा आपण घनकचरा असाच साचू दिला, खूप तयार होऊ दिला तर काय होईल, पर्यावरणाची हानी होईल. डिग्रेडेशन म्हणजे हानी आहे ना. सांगा बरं, कचऱ्याजवळ राहणं तुम्हाला आवडेल का? नक्कीच नाही आवडणार. म्हणजे पर्यावरणाची हानी होईल. अँड हेल्थची पण हानी होईल. ठीक आहे. त्यानंतर इट कॉजेस सिरियस थ्रेट. त्याच्यामुळे काय होईल मग, गंभीर धोका. थ्रेट म्हणजे धोका कोणाला, टू ह्युमन हॅबिटॅट, मानवी वस्तीला धोका होईल. मानव लोक राहू शकणार नाही तिथं. आणि नेचरला सुद्धा इट विल हॅव सिरियस थ्रेट. ठीक आहे. अशा प्रकारे जे होईल गंभीर परिणाम कोणाचे, सॉलिड वेस्टचे बॅड इफेक्ट म्हणू आपण, पुढे पाहणारच आहोत आपण. पण हे जनरल इफेक्ट्स, बरोबर आहे. व्हॉट हॅपन, प्रश्न इथं बनते, व्हॉट हॅपन्स इफ सॉलिड वेस्ट इज नॉट प्रॉपरली डिस्पोज्ड. तर हा याचं उत्तर राहील. आता हे सगळं जे असते आपलं घनकचरा असतो, हा सर्वच घनकचरा सारखा असतो का? इज ऑल दॅट सॉलिड वेस्ट सेम ऑफ टाईप? नो, इट इज ऑफ डिफरंट टाईप. पण याचे आपण मुख्य 2 प्रकार पाडूया. सो मेन 2 कॅटेगरीज ऑफ सॉलिड वेस्ट. 2 कॅटेगरी आहेत. नंबर कोणता, बायोडिग्रेडेबल, सडणारा, आणि दुसरा नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट, तो कधी सडत नाही. दोघातला आपण फरक पाहूया. पेपरला प्रश्न येतो, डिफरन्स बिटवीन द बायोडिग्रेडेबल वेस्ट अँड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. तर पहिले पाहू आपण, दोघातले पाहू आमने सामने. बायोडिग्रेडेबल वेस्ट. So what is about biodegradable waste? This waste is easily degraded by microorganisms. याला सहज सडवता येते, नाही का. जसं आपल्या घरचा अन्न वगैरे असते, भाजीपाला सडते का दिसणं, नाही का, शेण वगैरे. पण हा दिस वेस्ट इज नॉट डिग्रेडेड इझिली. हा मात्र लवकर नासत नाही, सडत नाही. 10-10 लाख वर्ष लागते याला. प्लॅस्टिक, ग्लास, मेटल, नाही का. हा वेस्ट असा इकडला पॉईंट. दुसरा पॉईंट, धिस इज कॉल्ड ॲज वेट सॉलिड वेस्ट. याला म्हणतो आपण घन ओला कचरा किंवा वेट गार्बेज. ओला कचरा आपल्याकडे येते गाडी ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये, ओला कचरा वाळला कचरा अलग करा. आणि हा कोणता वेस्ट आहे, दिस वेस्ट इज कॉल्ड ॲज ड्राय सॉलिड वेस्ट. याला म्हणतो आपण सुका घन कचरा किंवा घन जे कोरडा कचरा, सुका कचरा. तिसरं, वी कॅन गेट कंपोस्ट अँड फ्युएल फ्रॉम धिस वेस्ट. म्हणजे बायोडिग्रेडेबल वेस्ट. फ्रॉम वेट वेस्ट वी कॅन गेट कंपोस्ट अँड फ्युएल. आपल्याला काय मिळते यापासून, खत मिळते आणि इंधन मिळते. इकडे यापासून आपल्याला खत मिळते का, प्लॅस्टिकपासून, मेटलपासून नाही मिळत, काचापासून नाही मिळत. वी कॅन रियूज धिस वेस्ट बाय रिसायकलिंग. पण आपण याचा उपयोग पुन्हा करू शकतो. काय करून, रिसायकलिंग करून, त्याला वितळवून आणि पुन्हा नव्याने बनवून. चौथा, आता एक्झाम्पल बघूया आपण याचे. एक्झाम्पल ऑफ बायोडिग्रेडेबल वेस्ट. कोणते एक्झाम्पल याचे आहेत, किचन वेस्ट, आपल्या स्वयंपाकघरातला कचरा. त्यानंतर ॲश म्हणजे राख. त्यानंतर डंग म्हणजे शेण जनावरांचं. आणि प्लॅन्टचे पार्ट्स, प्लॅन्टचे अवयव आहे ना, मूळखोळ पानं वगैरे. त्यानंतर एक्झाम्पल ऑफ नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट कोणते आहेत, प्लॅस्टिक, मेटल्स, ग्लास एक्सेट्रा. ठीक आहे. तशा प्रकारे आपण दोघांमधला हा प्रमुख फरक बघितलेला आहे. आता पाहूया आपण हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट. याचे दुष्परिणाम काय आहे, जे याच्यातले काही आपण इथे पाहिलेले आहेत. हा इथं प्रश्न वेगळा बनतो, व्हॉट आर द बॅड इफेक्ट्स और हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट ऑन. तो पहिला आहे कोणता आहे, सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन होते की नाही. हा समजा कचरा पाण्यात मिसळला तर वॉटर पोल्युशन, हवेत मिसळलं का होते, मग हवेमध्ये एअर पोल्युशन, समजा मिसळला माती म्हणजे तर सॉइल पोल्युशन. त्यानंतर बॅड ऑर्डर म्हणजे स्मेल. जिथं कचरा आहे तिथं चांगला वास येते का, खराब वास येते, म्हणून त्याला म्हणतो आपण वाईट वास येते, आपण राहू शकत नाही. त्यानंतर स्प्रेडिंग ऑफ डिसीजेस, त्यामुळे तिथं रोगराई पसरतात. पुढचा इफेक्ट आहे इफेक्ट्स ऑन बायोडायव्हर्सिटी. त्या ठिकाणचे जे बाकी सजीव जे आहेत, प्लॅन्ट्स आहे, बाकी जे ॲनिमल आहेत, इतर जागा होतो वाईट परिणाम होतो. इथून ते जागा सोडतात, चिमण्या, कावडे वगैरे पार, किंवा बाकी पक्षीसुद्धा. प्रोडक्शन ऑफ टॉक्झिक गॅसेस, त्या ठिकाणी विषारी वायू पण तयार होतात. आणि शेवटचं आहे डिग्रेडेशन ऑफ नॅचरल ब्युटी. त्या ठिकाणचं नैसर्गिक सौंदर्य नष्ट होते. मग जंगल चांगला किती राहो, तलाव चांगला किती राहो,
नदी चांगली किती राहावं, बट इफ देअर इज दिस सॉलिड वेस्ट ॲक्युमुलेटेड, जमा झालेला समजा असेल, दॅट नॅचरल ब्युटी डिग्रेडेड, नष्ट होते. असे याचे बॅड इफेक्ट आहेत. आणि त्यानंतर याचा लास्ट पार्ट पाहू आपण. आणि म्हणून नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, आपण या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं का आवश्यक आहे, तुम्ही याचे कारण सांगायचे. नंबर 1, फॉर प्रिव्हेंटिंग एन्व्हायरमेंटल पोल्युशन, त्यामुळे आपण काय करू शकतो, पर्यावरणाचं प्रदूषण टाळू शकतो. नंबर 2, टू कीप आवर सराउंडिंग क्लीन, आणि आपण परिसर स्वच्छ करू शकतो, ठेवू शकतो. नंबर 2, टू प्रोड्यूस फर्टिलायझर, खतं आपण बनवू शकतो. किंवा टू जनरेट वर्क, आपण काम निर्माण करू शकतो, एम्प्लॉयमेंट, समजा आपण योग्य विल्हेवाट लावली याची तर आपण लोकांना रोजगार पण संधी, ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी उपलब्ध करू शकतो. नंबर 3, टू रिड्यूस स्ट्रेन ऑन नॅचरल रिसोर्सेस, आपण नैसर्गिक साधनसंपत्तीवरती आपण जो पडणारा तणाव जो आहे तो कमी करू शकतो. वी कॅन रिड्यूस स्ट्रेन, तणाव आहे ना, ते आपण टिकवून ठेवली पाहिजे. कारण समजा आपण या कचऱ्याला पुन्हा पुन्हा वापरलं, कारण कचऱ्यामध्ये सर्व वाईट असते का, नाही, त्यामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, त्याचा आपण पुनर्वापर करता आला पाहिजे. म्हणजे वी कॅन रिड्यूस स्ट्रेन ऑन नॅचरल रिसोर्सेस. कसं काय करून, बाय ट्रीटिंग वेस्ट, त्याची योग्य आपण त्याच्यावर आपण उपचार करून, विल्हेवाट करून. आणि लास्ट आहे टू इम्प्रूव्ह द हेल्थ बाय मेंटेनिंग नॅचरल बॅलन्स, आणि हे समजा आपण केलं, इफ यू प्रॉपरली डिस्पोज सॉलिड वेस्ट, काय होईल, आपण मग वी कॅन मेंटेन नॅचरल बॅलन्स, आहे ना, निसर्गाचा समतोल आपण चांगला राखू शकतो. म्हणजे निसर्गाचा समतोल आपण चांगला राखून वी कॅन इम्प्रूव्ह अवर हेल्थ, आपले आरोग्य चांगलं करू शकतो. हे याचे झाले हे फायदे. म्हणून आपल्याला हे वी हॅव टू वेस्ट प्रॉपरली मॅनेज्ड, वी हॅव टू मॅनेज वेस्ट, वी हॅव टू डिकम्पोज वेस्ट, वी हॅव टू डिस्पोज प्रॉपरली सॉलिड वेस्ट. ठीक आहे, अशा प्रकारे आपण याच्यावर आपण आज फोकस केलेला आहे. तर इथे प्रश्न कोणते बनू शकतात बघा, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, व्हाय इट इज नीड ऑफ अवर, याचे कारण लिहायचे इथपर्यंत. मग म्हटलं व्हॉट इज सॉलिड वेस्ट, ही व्याख्या लिहायची. मग म्हटलं व्हॉट विल हॅपन इफ वी डू नॉट डिस्पोज सॉलिड वेस्ट प्रॉपरली, त्याचे दुष्परिणाम. त्यानंतर राईट द 2 कॅटेगरीज ऑफ सॉलिड वेस्ट, राईट टू मेन कॅटेगरीज ऑफ सॉलिड वेस्ट, तुम्ही ही 2 सांगायचे, दोघातला फरक सांगा तुम्ही. त्यानंतर व्हॉट आर द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, पुन्हा प्रश्नपत्रिका इथं 2 कॅटेगरीमध्ये 2 कॅटेगरी लिहा तुम्ही, हे आणि हे. नंतर मला राईट डिफरन्स बिटवीन द बायोडिग्रेडेबल वेस्ट अँड नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. आणि त्यानंतर व्हॉट आर द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट, हे लिहायचे. आणि शेवटी व्हाय देअर इज नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, तेव्हा हे कारण लिहायचे. ठीक आहे, सो हिअर वी शुड स्टॉप.